माझे भीम, माझे भीम, अशी कमाल केली रे दादा, अशी कमाल केली रे दादा, भीमाईच्या पोराला कसं बाहेरून आलं छान, भीमाची करणी बोले हे धरली, भीमाची करणी बोले हे धरली, जय भीम सन्मानानं, जय भीम सन्मानानं, अशी कमाल केली रे दादा, भीमाईच्या पोराला, अशी कमाल केली रे दादा, भीमाईच्या पोराला, अशी कमाल केली रे दादा, भीमाईच्या पोराला. शिकायची होती संधी, दिली विमान नामी संधी, काल शिकायची होती संधी, दिली विमान नामी संधी, आज शिकायला पोरपोरी, आज शिकायला पोरपोरी, कसे जाती विदेशामंदी, आज शिकायला पोरपोरी, कसे जाती विदेशामंदी, राहायला वाडी फिरायला गाडी, राहायला वाडी फिरायला गाडी, हाती मोबाईल फोन, हाती मोबाईल फोन. हॅलो, हा कुठे बसलेस तू? हॅलो, हा तू कुठे बसलायस? 15 दिवस माझ्याशी बोलला नाहीस ना तू? हाय, कसा दिसत आहेस तू? बोलणार नाही का माझ्याशी? मी किती दिवसापासून तुझी वाट बघते आहे रे. हॅलो हॅलो, मैं चंद्रमुखी तू सूरजमुखी, हम कितने हैं रे दोनों दुखी. लगेच तिचा पोरीचा व्हॉट्सअप वरती मेसेज गेला, तिचं वय 15 ते 16 आहे. मुलगाही म्हणतो आहे, हटा सावन की घटा, तू नाही तो दुसरी पटा. व्हॉट्सअप वरती मेसेज गेला, इंटरनेट वरती मेसेज गेलाय, सोशल साईट वरती मेसेज गेलाय, पोरगी मात्र बुद्ध विहारात जात नाही आहे. विहारमध्ये जाणं तिचं बंद झालं आहे, संस्कार तिला भेटत नाही आहे. माय बापांना भीती वाटली की 15 वर्षाची 16 वर्षाची मुलगी विहारात गेली म्हणजे कुणी पाहतील तर नाही, पण एक 15-16 वर्षाची मुलगी आमची 4-4 बॉयफ्रेंडना हॅलो हाय करते आहे. मुलगाही तसंच करतो आहे. म्हणून आज मात्र तुम्हाला पाया पडतो, पाया पडून सांगतो, हात जोडून सांगतो, मोबाईलचा वापर फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी करा, बाकी तुमचे धंदे बंद करा. राहायला मारी फिरायला गाडी, राहायला मारी फिरायला गाडी, हाती मोबाईल फोन, हाती मोबाईल फोन, अशी कमाल केली रे दादा, भीमाईच्या पोराला, अशी कमाल केली रे दादा, भीमाईच्या पोराला, अशी कमाल केली रे दादा, भीमाईच्या पोराला. ठेवलाय फायदा, आज साऱ्यांचा झालाय फायदा. काल लिहून ठेवलाय फायदा, आज साऱ्यांचा झालाय फायदा.
समाज सुटा बुटात, काही समाज सुटा बुटात, हे अभिमान केलाय वादा, काही समाज सुटा बुटात, हे अभिमान केलाय वादा. कधी कुणासोबत बाबासाहेब आंबेडकरांनी कुणासोबत वादा केला? तो दिवस होता 1950. अमेरिकेचे पत्रकार सियान बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला आला. बाबासाहेबांना म्हणले, मिस्टर आंबेडकर, या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी होऊन गेले, ते एकच पंचा नेसतात आणि तुम्ही मात्र सुटा बुटात का? बाबासाहेब म्हणले, सियान, आपके डायरी में ये बात जरूर लिख देना. आपने मुझे सवाल पूछा कि गांधी जी एक पंचे पर रहते, एक धोती पहनते हैं, मैं सूट बूट में क्यों? इसका आंसर मैं देता हूं, लिख लेना. बाबासाहेब म्हणतात, लहान होतो मी, 4 वर्षाचा असताना माझी आई गेली. माझ्या आईचं प्रेम, माझ्या आईची माया ममता कशी असते मी पाहिली नाही, पण मला माझी आई भेटली माझ्या मीरा आत्यामधून. माझी आत्या अपंग होती. अपंग असलेल्या आत्याने मला मायेची ऊब दिली, प्रेम दिलं. त्या माझ्या आत्याने मला सांभाळ केला आणि तीच आत्या एक दिवस दुकानदाराकडे गेली, दुकानातली साडी घेतली, पैसे दिले, साडी घेतली, पण दुकानदाराने साडी हिसकावली. दुकानदाराने साडी हिसकावली, घाणेरड्या नालीत टाकली आणि माझ्या आत्याला म्हणले, तुम्हा महारा मानांना, शूद्रांना, बहुजनांना, तेल्यांना, कुंड्यांना, माळ्यांना नवे कोळे कपडे नेसण्याचा, घालण्याचा, पहिरणे का अधिकार नाही. माझ्या आत्याला ती घाणेरडी साडी दिली. माझी आत्या घरी आली, स्वच्छ धुवून माझ्या आत्याने ती साडी नेसली. सियान, अगर मैं जिंदा रहा, मैं कामयाब रहा, तो एक बात जरूर कर देना, लिख देना डायरी में तुम्हारे, मैं जब तक नहीं मरूंगा, जब तक मैं मेरे समाज के हर व्यक्ति के शरीर पर सूट बूट नहीं देखूंगा. ये मेरा 1950 का वादा है. ठेवलाय पाहिला, आज साऱ्यांचा झालाय फायदा. काही समाज सुटा बुटात, काही समाज सुटा बुटात, एक अभिमान केलाय वादा. काही समाज सुटा बुटात, एक अभिमान केलाय वादा. असा कुणाचा जगात गौरव, असा कुणाचा जगात गौरव, केला का इतिहासानं, केला का इतिहासानं. होतो सडलेलं रान, कसं बहरून आलंय छान. भीमाची करणी बोले ही धरणी, भीमाची करणी बोले ही धरणी. जय भीम सन्मानानं, जय भीम सन्मानानं. अशी कमाल केली र दादा भीमाईच्या पोरानं, अशी कमाल केली र दादा भीमाईच्या पोरानं, कमाल केली र दादा भीमाईच्या पोरानं, अशी कमाल केली र दादा भीमाईच्या पोरानं, अशी कमाल केली र दादा, अशी कमाल केली र दादा.